सकाळ सकाळी नीतूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तिच्या सासऱ्याने रागात कप खाली जमिनीवर आपटत फोडला होता. ते किचनजवळ येऊन जोरजोरात ओरडत होते. ऐकतेस का? सूनबाईला सांग आजपासून माझ्यासाठी चहा बनवत जाऊ नकोस. फालतूमध्ये सकाळ सकाळी जिभेची सगळी चव घालवली. हे तर होतच असतं ना. कधी चुकून चहा खराब बनला असेल तर दुसरा चहा बनवला जाऊ शकतो ना. पण नीतूचे सासरे मात्र तिच्या छोट्या छोट्या गोष्टीवर देखील असेच प्रतिक्रिया द्यायचे. आणि आता तर रागात त्यांनी कपच फोडून टाकला होता. नीतूच्या लग्नाला आता कुठे 1.5 वर्ष झालं होतं. सुरेशसोबत तिचं लग्न झालं होतं. नीतूला एक नणंद आणि दीर जाऊबाई तसंच सासू सासरे असे थोडेच जण होते. त्यातसुद्धा दीर आणि जाऊबाई दुसऱ्या शहरात राहत होते. लग्नात जाऊबाई म्हणाली होती की लवकरात लवकर तुझ्या नवऱ्याला सांगून वेगळं राहायचं बघ, कारण तुला इथं 2-2 सासवा आहेत हे लक्षात ठेव. नंदेचं आधीच लग्न झालं होतं. त्यावेळी नीतूला तरी कुठं माहीत होतं की इथं जखमेवर फुंकर घालणारं कोणी नाही, उलट जखमेवर मीठ चोळणारेच आहेत. नीतूच्या दुःखाचा डोंगर काही केलं कमी होतच नव्हता. तिने खाली पडलेल्या कपाच्या काचा गोळा करायला सुरुवात केली. तेवढ्यात तिची सासू तिथे आली आणि म्हणाली, तुला तर तुझ्या सासऱ्याचा स्वभाव माहीतच आहे ना. त्यांना कामात लापरवाही जरासुद्धा आवडत नाही. काम करताना थोडं लक्ष देत जा. नीतू या घरात लग्न करून आल्यापासून तिचं आयुष्य फक्त सासू आणि सासऱ्यांना अवतीभोवतीच फिरत होतं. तिच्या नवऱ्याची सुरेशची पोस्टिंग दुसऱ्या शहरात होती. त्यांच्या घरात कुठलाच स्वयंपाक, कुठलीच भाजी तिच्या सासऱ्याला विचारल्याशिवाय बनवली जात नव्हती. सासूने आधीच सांगून ठेवलं होतं की सुनबाई या घरात व्यवस्थित राहायचं असेल तर आवाज खाली ठेवायचा. जेवढा आवाज खाली ठेवशील तेवढी जास्त सुखी राहशील. आणि हे बघ, तुझ्या सासऱ्यांना विचारल्याशिवाय या घरात काहीही जेवण बनवायचं नाही. सगळी कामे वेळच्या वेळ झाली पाहिजेत. नाहीतर यांचा राग तुला माहीत नाही. त्यांच्यापासून मग मी देखील तुला वाचवू शकणार नाही. माफी मागितली तरी हे तुला कधी माफ करणार नाहीत. नीतू काही केलं तिच्या सासू सासऱ्यांचा स्वभाव ओळखू शकत नव्हती. एक दिवशी दुपारी ती झोपली होती. घरातली कामं करून ती इतकी थकली होती की पडल्या पडल्या तिचा डोळा लागला. अचानक तिचा दरवाजा वाजवला. तिने पाहिलं तर तिचे सासरे होते. तिची झोप ताडकन तुटली. ती म्हणाली, बोला की पप्पा. सासरे तिच्यावर रागात तुटून पडले आणि म्हणाले, बाहेर वाळत घातलेले कपडे घरात नांदताच झोपायची तुझी हिंमत तरी कशी झाली? ते बघ, तुझी सासू कपडे आणायला निघाली आहे. तुझ्या आईवडिलांनी तुला हे शिकवलं आहे का? सासू सासऱ्यांचा आदर करायला अजिबात शिकवलं नाही का तुला? सून असून देखील सासूने ही कामे करायची का? हे सगळं ऐकून तर नीतूची झोपच उडाली होती. नीतू धावत पळतच कपडे आणायला गेली. तिनं पाहिलं तर तिची सासू अजून जिन्यातच होती. तिची सासू तिच्याकडे रागाने बघत होती आणि म्हणाली, तुला तर फक्त झोपायचा बहाणाच पाहिजे असतो. सासू आणि सासरे दोघी मिळून अशा पद्धतीने राजकारण करत तिला त्रास द्यायचे. कधी कधी सासू नीतूच्या खोलीत जाऊन मुद्दाम तिचे टॉयलेट चेक करायची आणि म्हणायची, किती घाण ठेवतेस तुझं टॉयलेट. तुझ्या सासऱ्याने जर हे असलं बघितलं तर तुझं काही खरं नाही. जरा चांगलं साफ करत जा. एकदा अशीच तिने संध्याकाळी चहा बनवला आणि डायनिंग टेबलवर ठेवला. तिचे सासरे बाजूलाच असलेल्या सोफ्यावर बसून हातात रिमोट घेऊन TV बघत बसले होते. नीतूने चहाचा कप इतक्या जवळ ठेवला होता की फक्त थोडा हात लांब केला असता तरी तिच्या सासऱ्यांना तो घेता आला असता. तेवढ्यात तिची सासू तिच्यावर खेकसली. आदराने त्यांच्या हातात तो चहाचा कप दे. या घरात मुख्य माणसाला तू मान ठेवू शकत नाहीस. मग तुला तरी या घरात मान मिळेल का? नीतू बिचारी विचार करू लागली की चहाचा कप तिथे बाजूलाच ठेवला तर मी असा कोणता मोठा अपराध केला होता. त्यात इज्जतीचा प्रश्न आलाच कुठून? आशाने मान कमी होतो का? पण ती काही न बोलता गप्प राहिली. या आणि अशाच वाईट अनुभव घेत तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आला. पण सासू आणि सासऱ्यांनी मात्र तिला काही भेट दिली नाही. घरातनं काही स्पेशल बनवलं गेलं आणि न तिच्या नवऱ्याला सुट्टी घेऊन घरी येता आलं.
असं नव्हतं की तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं नव्हतं, पण त्याला देखील ती दबतच बोलायची. कारण तिचा नवरासुद्धा मिलिटरीत होता आणि त्याला ती जास्त टेन्शन देऊ शकत नव्हती. नीतूची मोठी जाऊबाई तिला सांगायची की मोठ्या मुश्किलीने मी त्या घरातून सुटले, तू सुद्धा स्वतःच काहीतरी कर. असा विचार करत तिने ते फुटलेल्या काचेचे तुकडे गोळा केले आणि ते टाकायला निघाली. तिला खूप जोरात रडू येत होतं. तिची आई सांगत होती की तुला एवढं शिकवलं आहे ते यासाठी की तुझ्यावर कोणी अत्याचार केला तर तू त्याचा सामना करावास, यासाठी नाही की तू सगळ्यांचं ऐकून घ्यावंस आणि अत्याचार सहन करावास. बाथरूमच्या आरशातने तिने स्वतःला पाहिलं आणि तिचा तो रडवलेला चेहरा बघून तिला स्वतःचा फार राग येऊ लागला. BA पास, गुणवान, चरित्रवान मुलगी स्वतःचा काही दोष नसताना तिच्या सासू सासऱ्यांचा अत्याचार का सहन करत होती? मग ती बाथरूममधून बाहेर आली आणि तिने तिचे डोळे पुसले. बाहेर तिची सासू होती. तिने सांगितलं की आज जेवणात तुझ्या सासऱ्यांनी सांगितलं आहे की पराठा आणि बटाट्याची भाजी बनवायची, तेच बनव. तिने सासऱ्यां हा शब्द ऐकला आणि तिच्या सगळ्या अंगात जणू आग लागली. तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. सासरे म्हणजे वडीलच ना? वडील असे असतात का, इतके अत्याचारी, जे फक्त आपल्या सुनेला त्रास देण्यासाठी बहाणे शोधत असतात? तिने सासूला सांगितलं, आज माझा मूड नाही जेवण बनवायचा. सासू म्हणाली, काय म्हणालीस? मला ऐकू आलं नाही. नीतू म्हणाली, आज माझं जेवण बनवायचा अजिबात मूड नाही. सासू म्हणाली, तुझ्या सासऱ्यांचा राग तुला माहीत नाही का? मग काय हा तमाशा लावलायस? नीतूने हे ऐकलं आणि ती धावतच किचनमध्ये गेली. तिने लाटणं हातात घेतलं आणि ती बाहेर येत म्हणाली, कुठले सासरे, कुठला राग? मी कुठल्या सासऱ्याला नाही ओळखत. सासरा म्हणजे दुसरे वडील असतात. जर वडील असे असतील तर मग दुश्मन कसे असतील? हा अत्याचारी माणूस माझा सासरा आहे आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारी तू माझ्या आईसारखी सासू आहेस. सासू जर अशी असेल तर मग चेटकीन कशी असेल? सासूला राग आला आणि ती म्हणाली, घरातल्या मोठ्या माणसांचा असा अपमान करतेस? तुझी एवढी हिंमत? असे म्हणत नीतूच्या सासूने तिला मारण्यासाठी तिच्यावर हात उचलला. तेवढ्यात तिने हातातलं लाटणं तिच्यावर उगारलं आणि म्हणाली, म्हातारपण एवढी गुरमी? तुझ्या नवऱ्याला हाताला धरून तू तुझ्या जवान सोन्याचा छळ करतेस? हे लाटणं डोक्यात घालीन. तेवढ्यात तिचे सासरे तावातावाने तिच्याकडे आले. नीतू म्हणाली, मला हात लावायची हिंमतसुद्धा करू नका. 100 नंबर माझ्या मोबाईलमध्ये ऑटो डायलमध्ये लावला आहे. डायल केले 1 मिनिटाच्या आत पोलीस इथे येतील आणि सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली लगेच अटक करतील. सासू आणि सासरा दोघेही तिच्याकडे अवाक होऊन बघतच बसले. मग सासू म्हणाली, माझ्या मुलाकडून तुला सोडचिठ्ठी द्यायला सांगेन. नीतू म्हणाली, अगं जा म्हातारे, ही असली धमकी दुसऱ्या कोणाला तरी दे. तुझ्या मुलाला समजलं तर ठीक आहे, नाहीतर मीच त्याला सोडचिठ्ठी देऊन टाकीन. मला एकटीलाच सासू सासऱ्यांकडे सोपून निघून गेला आहे. जर का म्हातारपणी तुम्हा दोघांचा एवढा अहंकार असेल तर मी तर आत्ता तरुण आणि शिकली सवरलेली आहे. इतके दिवस मी मर्यादा आणि संस्कारामुळे गप्प काय बसले, तर तुम्ही लोकांनी तर मला मेल्यातच जमा करून टाकले. तुम्ही दोघांनी आतापर्यंत माझ्यावर खूप अत्याचार केलात, पण आता नाही. तुम्हा दोघांना एक संधी देते. सुधारलात तर ठीक, नाहीतर मग पुढे माझा मी निर्णय घ्यायला खंबीर आहे. असे म्हणत नीतूने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले.